नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक अधिकारी सध्या इच्छुक येण्यासाठी आहेत। कारण असं या दोन महापालिका अर्थकारण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत, त्यामुळे अनेक बदल्यांचे वातावरण जे संशयाचा धूर सध्या निर्माण झालाय। याच संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र व्यवहार केला होता। सर, काय बदलांचं अर्थकारण दोन पालिकेत होत आहे? सगळ्यात पहिलं, नगर विकास संचालनालयातून 20 मार्च 2025 ला शासकीय प्रशासनाचे मुख्य अधिकारी गट ब सहाय्यक आयुक्त म्हणून बऱ्याच लोकांच्या बदल्या झाल्या। आता ह्या बदल्या जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत खरगे यांच्या मर्जीतल्या लोकांच्या झाल्या। म्हणजे मला एवढंच वाटतं, मुख्यमंत्री म्हणतात की मला भ्रष्टाचार थांबवायचा आहे, भ्रष्टाचार करायचा नाही, मी जर मंत्र्यांना जरी सुविधा सहाय्यक पाहिजे असेल तर माझ्याकडून घ्या। हे तर त्यांच्या सुविधा सहाय्यक जो कोण आहे खरगे नावाचे कोण आहेत त्यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी त्यांचे नातेवाईक इथे बसवतात। आता तुम्ही जर पाहिलं तर पनवेल महापालिकेमध्ये 4 वर्षापूर्वी खरगे नावाचा एक सहाय्यक आयुक्त इथे आला, प्रॉपर्टी टॅक्स आला। आज त्यालाच तिथे उपायुक्त म्हणून चार्ज दिला। वास्तविक पाहता जर ह्यांचा 3 वर्षाचा कालावधी संपला तर त्यांनी दुसरीकडे द्यायला पाहिजे, प्रमोशन झालं तर। मग त्याच महापालिकेत त्याला तीच महापालिका का पाहिजे? हे सतत हे लोक काय करतात माहितीये का? आयुक्तांवर दबाव आणतात, इतर लोकांवर दबाव आणतात आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात जास्त वेळ दिसत। काही दिवसापूर्वी तर खरगे सारखे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर होत होते ते जे कोण सहाय्यक आयुक्त। आता नवी मुंबई महानगर मुख्यमंत्र्यांचा पाठबळ आहे त्या अधिकाऱ्यांना 100% ना। मुख्यमंत्री भ्रष्टाचाराला पाठबळ हे मुख्यमंत्रीच घालतात। आता नवी मुंबई महापालिकेमध्ये जेवढे पण सहाय्यक आलेत हे अर्थकारण आलेत आणि त्यांना काय झालं, त्यांना मलाही खातं पाहिजे, फक्त वॉर्ड ऑफिसर पाहिजे। आता मला सांगा, ज्या वॉर्ड ऑफिसरच्या आयुक्तांनी तक्रारी आल्या म्हणून बदल्या केल्या, पण त्यांना साईड पण यांच्यावर कारवाई करायचा अधिकार ह्यांना नाही ना। त्यांना कारवाई करायची तर नगरविकासची परवानगी घ्यावी लागते। मग हे येतात, त्यांना माहिती आयुक्त आपलं वाकडं करू शकत नाही। मग हे अर्थकारण करण्यासाठी यांना वॉर्ड ऑफिस पाहिजे आणि मलाईचं खातं पाहिजे। या खात्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पहिला चान्स द्या। पण काय होतं, वरून इकडून राजकीय प्रेशर असतो, इकडून येतो तिकडून येतो राजकीय प्रेशर, आणि त्या राजकीय प्रेशरने त्यांना वॉर्ड ऑफिसर म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त किंवा वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होतं मंत्रालयामध्ये। हे तर स्पष्ट दिसतंय ना, अर्थकारणाशिवाय येऊ शकत नाही। सर्वसामान्य एखादा अधिकारी चांगलं काम करणारा असा बिना अर्थकारणाशिवाय इथे नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका इथे येऊ शकत नाही। नुसता घोडे बाजार चालू आहे, अर्थकारणाचा घोडे बाजार चालू आहे। इथे नाही तर इथे द्या, इथे नाही। फक्त प्रॉपर्टी टॅक्स, यांना प्रॉपर्टी टॅक्स अतिक्रमण आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याशिवाय दुसरं त्यांना काही नको। हे फक्त अर्थकारणासाठी इथे आलेत आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून चालू आहे। मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या नवी मुंबई महापालिका, मला पनवेल महापालिका, त्याच अधिकारी मेहरबानी का तर त्याचे स्वतःचे काका ते मंत्रालयात सचिव म्हणून बसलेत, त्यांच्या आशीर्वादाने इकडे झाले। मी मुख्यमंत्र्यांना 1 महिना झालं पत्र दिलं, परत वार्ताहरांनी पण बातम्या लावल्या, पण त्यांना काही फरक पडत नाही, कारण मुख्यमंत्री सचिव आहेत त्यांचं। तो खाली सगळ्याला सांगतो माझा कोण वाकडा करणार आहे, मग त्यालाच प्रॉपर्टी। मुख्यमंत्री सचिव कोण आहेत? आता खरगे नावाचे कोण अधिकारी आहेत, त्यांचा हा पुतण्या म्हणून नाही, तो इथे बसलाय आणि तेच सहाय्यकचे उपायुक्त झाले। मग ह्यांना इथेच ही पनवेल महापालिका काय, त्यांना द्या ना देश, म्हणजे कुठेही महाराष्ट्रात जाऊ द्या ना, सांगली इकडे कोल्हापूर तिकडे जाऊ द्या, इथेच का? परंतु ज्या पद्धतीने मंत्रालयातून किंवा बाहेरच्या विभागाचे अधिकारी उपायुक्त, पण इथले महापालिकेच्या जे अधिकारी त्यांच्यावर प्रमोशन केलं नाही, त्यांच्यावर अन्याय होतोय। याविषयी आम्ही वारंवार पत्र देतो की आमच्या महापालिकेत आता मला वाटतं 2-3 दिवसात आयुक्तांनी काही आमच्या सहाय्यक ज्यांना प्रमोशन झालं त्यांना मिळालं, पण त्यांनाही बाजूला, कारण आमची वर्णी कशी लागेल या डेप्युटेशनच्या अधिकाऱ्यांची, त्यासाठी त्यांच्या विभागाचे अर्थकरण करून मंत्र्याचे किंवा मंत्रालयातून फोन येतात आणि इथे हे कारवाई करत नाहीत। आणि खरोखर सांगतो, हे जो सगळा भ्रष्टाचार जो चालू आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दालनातून चाललेला आहे। याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत। ओके, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले काही अधिकारी जे आहेत नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवण्याचं काम त्यांचे खासगी सचिव किंवा त्यांचे ओएसडी करताना दिसून येते। गंभीर स्वरूपाचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केले। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बाहेरून अधिकारी अर्थकारण करण्यासाठी येतात आणि जे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना मात्र प्रमोशन होताना दिसून येत नाही। त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अन्याय होतो अशी भावना काँग्रेस प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन संतोष जाधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।